हॅलो मित्रांनो, कशा आहात आपण? आय होप सर्वजण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात. आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे सिंपल फ्युचर टेन्सवर. मग सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय, त्याचा वापर कुठे केला जातो आणि त्याचे काही एक्झाम्पल्स असतील, त्याचे काही युसेज असतील, वापर असतील किंवा त्याचे नियम असतील, अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर असेल, निगेटिव्ह स्ट्रक्चर असेल, त्यानंतर इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चर असेल, हे आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य बघा. सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुमच्या व्हिडिओची क्वालिटी जी आहे ती 1080 पिक्सल अशी सेट करून घ्या. ती कशी करायची आहे ती तुम्हाला इथे काय दिसते तर स्क्रीनवर दिसत आहे. त्याप्रमाणे डायरेक्शन घेऊन तुम्ही काय करू शकता तर व्हिडिओची क्वालिटी 1080 सेट करू शकता. ज्यावेळेस तुम्ही सेट करता तुमच्या व्हिडिओला चांगल्या प्रकारची काय येते तर क्वालिटी येत असते. ओके, असो विचारूया आपण आता. तो म्हणजे काय तर सिंपल फ्युचर टेन्स, ज्याला मराठीमध्ये म्हणतात साधा भविष्यकाळ. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय तर साधा भविष्यकाळ. तर याचा वापर कधी होतो? सर्वप्रथम पहिला नियम तो दिलेला आहे तो आहे वापराचा. तर सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय तर बघा, इट इज यूज टू रेफर. हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केला जातो कधी? टू रेफर अन ॲक्शन, अशी ॲक्शन दाखवण्यासाठी, अशी कृती दाखवण्यासाठी दॅट बिगन, जिची सुरुवात झालेली आहे, अँड एंड, बिगन अँड एंड म्हणजे सुरुवात आणि शेवट हा कुठे होतो? फ्युचरमध्ये होतो, म्हणजे भविष्यकाळात होतो. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झाल्यास सिंपल फ्युचर टेन्सचा वापर अशी ॲक्शन दाखवण्यासाठी होतो किंवा अशी ॲक्शन सांगण्यासाठी होतो की जिची सुरुवात, बिगिन म्हणजे सुरुवात आणि एंड म्हणजे काय तर शेवट, हा काय झाला असतो? भूतकाळ झालेला असतो. अशी कृती सांगण्यासाठी काय केलं जात असतो तर सिंपल फ्युचर टेन्सचा वापर केला जात असतो. एक्झाम्पल बघा, आय शॅल मीट हिम टुमॉरो. मी त्याला उद्या भेटणार आहे. ओके, आय शॅल मीट हिम टुमॉरो, मी त्याला उद्या भेटणार आहे. म्हणजे ही घटना भविष्यकाळात घडणार आहे, उद्या घडणार आहे. म्हणजे तिची सुरुवातही उद्या होईल आणि शेवटही उद्या होईल. उद्या भेटणार आहे म्हणजे आता भेटलोय का नाही, भेटलोय का किंवा भेटणार आहे म्हणजे उद्या ती घटना घडणार आहे. सुरुवात उद्याच होईल आणि शेवटी तिची उद्याच होणार आहे. ही विल ईट ॲन ॲपल, तो ॲपल खाणार आहे किंवा तो ॲपल खाणार म्हणजे खाल्लाय का नाही, तर ही क्रिया सुद्धा कधी होणार तर भविष्यकाळातच होणार आहे. त्यामुळे आपण इथे काय वापरलेलं तर सिंपल फ्युचर टेन्स वापरलेला आहे. आय होप तुम्हाला कळालं आहे की सिंपल फ्युचर टेन्सचा वापर केला होतो जेव्हा एखादी ॲक्शन ही भविष्यकाळात सुरू होते आणि ती भविष्यकाळातच संपते, त्यावेळेस आपण काय करत असतो तर सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करत असतो. असो, आता आपण समजून घ्या या डायग्रामच्या थ्रू. ही आहे डायग्राम, टाइम लाईन आहे बघा, ही वेळेची रेषा आहे. हा आहे भूतकाळ, हा आहे वर्तमान काळ. आता बोलण्याची आपण इथे बोलतोय म्हणजे नाव, जिथे आपण सांगू शकतो की ही आहे कंडिशन नाव म्हणजे आता बोलतोय आपण. ओके, प्रेझेंट टाइम आहे आणि हा आहे फ्युचर टाइम. मग ही ॲक्शन जी आहे ती कुठे होती? इथे होती. सुरुवातीची बोलण्याचा टाइम हा आहे, परंतु सुरुवात इथे होते आणि इकडे ती क्रिया काय होतीये तर संपतीये. भूतकाळातच सुरू होऊन भविष्यकाळातच सुरू होऊन भविष्यकाळातच ही क्रिया काय होतीये संपतीये. तर बघा उदाहरण दिले, धनुष विल राईड अ बाईक. धनुष बाईक चालवणार. धनुष जो आहे तो दुचाकी चालवणार. किंवा हे एक्झाम्पल घेऊ शकता, आय शॅल मीट हिम टुमॉरो म्हणजे ही आता बोलतोय, टुमॉरो म्हणजे उद्या ती तो त्याला भेटणार आहे. अशा प्रकारे त्याचा अर्थ आपण इथे घेऊ शकतो. आणखी एक्झाम्पल घेऊ शकतो आपण, जसं सायली विल सिंग अ सॉन्ग. सायली काय करणार तर गाणं गाणार. ओके, म्हणजे ही सुद्धा क्रिया काय होणार तर भविष्यकाळात होणारी आहे. अंडरस्टँड? तर अशा प्रकारे ही टाइमलाईन आहे बघा. लक्षात घ्या, इथे वर्तमान काळाच्या पुढे ही घटना काय होणार तर घडणार आहे. ओके, आय होप तुम्हाला डायग्राम थ्रू सुद्धा समजलेलं आहे की सिंपल फ्युचर टेन्स कधी वापरायचा असतो. ओके, आता आपण बोलतोय मेन मुद्द्याकडे, ते म्हणजे काय तर सिंपल फ्युचर टेन्सचे जे काय आहे तर स्ट्रक्चर्स बघूयात आपण, कारण स्ट्रक्चर खूप महत्त्वाचे असतात. स्ट्रक्चर्सवर आधारित तुम्हाला प्रश्न येतात. जसं तुम्हाला एखादं उत्तर दिलेलं असेल, काय समजा आय ईट अ मँगो आणि कंसात लिहितील मेक इट सिंपल फ्युचर टेन्स. मग तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्स बनवायचं असेल तर तुम्हाला काय माहीत असणं गरजेचे, जे सूत्र माहीत असणं अपेक्षित आहे. ज्यावेळेस तुम्हाला जे सूत्र माहीत होतील त्यावेळेस तुम्ही इझिली काय करू शकता तर त्याचा आन्सर लिहू शकता. मी एक्झाम्पल दिलं तुम्हाला, आय ईट अ मँगो, याला तुम्हाला काय सांगितलं सिंपल फ्युचर टेन्स करायचं. ओके, किंवा मग रिकाम्या जागा दिलेल्या असतील, फील ॲप्रोप्रिएट टेन्स, अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला येऊ शकते. किंवा कन्वर्ट द टेन्स, अशा प्रकारे सुद्धा प्रश्न येऊ शकतो. चला बघूया
म्हणजे त्यासाठी आपला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगण्याचा माझा उद्देश असा आहे की तुम्हाला सिंपल फ्युचर टेन्सचे सूत्र माहीत असणं अपेक्षित आहे. आता सर्वप्रथम जे आहे ते अफर्मेटिव्ह स्ट्रक्चरचं सूत्र आहे. काय आहे मग अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं सूत्र? सब्जेक्ट प्लस विल ऑब्लिक शाल, म्हणजे ते शाल आणि विलचा वापर केला जातो. आणि शाल कधी वापरता? ज्यावेळेस वाक्य सुरुवात कशावरून होते? आय आणि वीने वाक्य सुरुवात होते त्यावेळेस आपण काय वापरत असतो? शाल वापरत असतो. रिमेंबर दॅट, लक्षात असू द्या. इतरांसोबत तुम्हाला काय वापरायचं आहे? विल वापरायचं असणार आहे. इतर सर्व आय आणि वीने वाक्य सुरुवात झाली तर आपलं शाल लिहायचं आहे आणि बाकी सोबत तुम्ही काय करताय तर विल वापरणार आहात. आता बऱ्याचशा वेळेस तर आय आणि वी सोबत सुद्धा शाल विल वापरल्या जातं, त्यामुळे ते चूक आहे अशाचा प्रकार नाही. फक्त पॉसिबिलिटीचा फरक आहे. विल वापरता म्हणजे जास्त पॉसिबिलिटी आहे. शाल हे भविष्यकाळ दाखवण्यासाठी वापर केला जात असतो. पण शक्यतो आय आणि वी नंतर शाल वापरायला विसरू नका. ओके, एक्झाम्पल. आता हे स्ट्रक्चर समजलं. यस प्लस विल ऑब्लिक शाल V1 बेस वर्ब क्रियापदाचं मूळ रूप वापरलेलं आहे शाल विल नंतर आणि शेवटी आहे ऑब्जेक्ट. मग एक्झाम्पल दिलेलं आहे दे सब्जेक्ट विल प्ले क्रिकेट, ते क्रिकेट खेळतील. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. एक्झाम्पल घेऊ शकतो आपण समजा सीमा विल डान्स, सीमा डान्स करेल. ओके, आता अशा प्रकारे एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता जिथे तुम्हाला काय करायचं आहे तर सब्जेक्ट नंतर विल आणि शाल विल नंतर आपल्याला काय करायचं? क्रियापदाचं मूळ रूप वापरायचं असणार आहे. म्हणजे हे झालं अफर्मेटिव्ह स्ट्रक्चर. ओके, आता बघूया आपण निगेटिव्ह स्ट्रक्चर. निगेटिव्ह स्ट्रक्चर म्हणजे नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्याचं काय सूत्र आहे? सब्जेक्ट प्लस शाल ऑब्लिक विल प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. शाल विल नंतर फक्त नॉट टाकलेलं आहे. शाल विल नंतर काय टाकलेलं आहे? नॉट टाकलेलं आहे. त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप आणि ऑब्जेक्ट जशाला तसं. मग एक्झाम्पल आहे वी विल नॉट स्टे हिअर लॉंग, आम्ही इथे जास्त काळ थांबणार नाही. शी विल नॉट फॉरगेट हर फ्रेंड्स, ती तिच्या मित्रांना विसरणार नाही. ओके, आणखीन तुम्ही घेऊ शकता आय शाल नॉट हेल्प हिम, मी त्याला मदत करणार नाही. ओके, त्यानंतर आणखीन घेऊ शकता तुम्ही समजा एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. माझंच नाव घेऊया. सुबोध विल नॉट प्ले क्रिकेट. ओके, अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता तर निगेटिव्ह सेंटेन्सचे वाक्य बनवू शकता. आता याच्यानंतर आपण बोलतोय कशाकडे तर इंटरोगेटिव्ह स्ट्रक्चर, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्न कसे विचारले जातील सिंपल फ्युचर टेन्समध्ये ते मी आता तुम्हाला समजून सांगतो. सिंपल फ्युचर टेन्सचं इंटरोगेटिव्ह स्ट्रक्चर काय आहे बघा. तर वाक्य सुरुवात शाल विलने करायची आहे, त्यानंतर सब्जेक्ट V1 आणि ऑब्जेक्ट शेवटी क्वेश्चन मार्क, हे असणार आहे इंटरोगेटिव्ह स्ट्रक्चर. आणि निगेटिव्ह जर करायचं असेल तर शाल विल सब्जेक्ट नंतर नॉट टाका V1 ऑब्जेक्ट आणि शेवटी क्वेश्चन मार्क, हे झालं इंटरोगेटिव्ह स्ट्रक्चर. आता इंटरोगेटिव्ह स्ट्रक्चरचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे डब्ल्यूएच टाईप आणि दुसरा म्हणजे व्हर्बल क्वेश्चन. तर हे व्हर्बल क्वेश्चनचे स्ट्रक्चर्स आहे. आता त्याला डब्ल्यूएच टाईप बनवायचं असेल तर फक्त त्याच्या अगोदर काय लिहायचं? तुम्हाला WH वर्ड लिहायचं आहे. हे झालं मग डब्ल्यूएच टाईप क्वेश्चन. काही एक्झाम्पल दिलेत बघा, त्याने तुम्हाला क्लिअर कट समजून जाईल. पहिला बघा, शाल आय रिसीव्ह अ लेटर, मला पत्र मिळणार आहे का किंवा मी पत्र रिसीव्ह करणार आहे का. तर इथे शालने सुरुवात केली आहे, त्यानंतर सब्जेक्ट आहे, त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप ऑब्जेक्ट आलेलं आहे, शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही, कारण क्वेश्चन मार्क दिला म्हणजे तो काय म्हणतो? क्वेश्चन बनत असतो. त्यानंतर विल शी सेल मोबाईल्स, ती मोबाईल विकणार आहे का? मोबाईल विकत असेल का? ओके, ती मोबाईल विकत असेल का? वेन विल ही कम, तो कधी येणार. आता वेन बाकी स्ट्रक्चर असेल तसं आहे, फक्त आपण काय केलं अगोदर WH वर्ड लिहिलेले. ओके, म्हणजे WH टाईप क्वेश्चन तिथे तयार झालं. वेन विल ही कम. पुढचं आहे वेन विल यू बाय अ हाऊस, वेअर विल यू बाय अ हाऊस, फक्त आपण वेअर टाकलेलं आहे, कोठे. अदरवाईज आपण विल यू बाय अ हाऊस असा पण प्रश्न करता येतो, परंतु आपण वेअर टाकल्यामुळे कुठे असा प्रश्न तिथे निर्माण होत आहे. फक्त लक्षात ठेवायचं की या स्ट्रक्चरला अगोदर काय करायचं? तुम्हाला WH वर्ड लिहायचं आहे. व्हॉट विल यू डू ॲट नाईट, तू रात्री काय करणार. त्यानंतर विल स्नेहा नॉट रीड अ नोवेल, स्नेहा नोवेल रीड करणार नाही का, अशा करत नसेल का, अशा प्रकारचा प्रश्न इथे आपण विचारू शकतो इंटरोगेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये. ओके, त्यानंतर आता बघतो आपण युजेस. युजेस म्हणजे दुसरा यूज आहे बघायचा सिंपल फ्युचर टेन्सचा,
तो म्हणजे काय तर इट इज यूज विथ मेन क्लॉज ऑफ कंडिशनल सेंटेन्स. जे कंडिशनल सेंटेन्स असतात त्यामध्ये मेन क्लॉज सोबत काय केला जातो, सिंपल फ्युचर टेन्सचा वापर केला जात असतो. कशा प्रकारे तर बघा, जसं इफ वी कॅच द फर्स्ट बस. आता कंडिशनल म्हणजे काय तर इफ क्लॉज जो असतो, इफ क्लॉज, इफ बरोबर सिंपल प्रेझेंट टेन्स. तर हे झालं पहिला क्लॉज, पहिलं वाक्य. याच्या सोबत जर दुसरं वाक्य ऍड होऊन येतं तर ते कसं असणार आहे तर सिंपल फ्युचर टेन्स असणार आहे. म्हणजेच इफ सिंपल प्रेझेंट टेन्स कॉमा सिंपल फ्युचर टेन्स शेवटी क्वेश्चन मार्क, सॉरी शेवटी फुल स्टॉप. इफ वी कॅच द फर्स्ट बस, जर आपण पहिल्यांदा बस पकडली, वी विल रीच ऑन टाइम, आपण काय होऊ तर वेळेवर तिथे पोहोचू. इफ इट रेन्स, जर पाऊस पडला, वी विल कॅन्सल द पिकनिक, आपण काय करणार पिकनिक कॅन्सल करणार. ओके. इफ यू डू स्टडी, जर तुम्ही अभ्यास केला, यू विल गेट गुड मार्क्स. बरोबर आहे की नाही. प्रत्येक ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्स आलेला आहे या मेन क्लॉज सोबत कंडिशनल्स मध्ये. ओके. आता परीक्षेत तुम्हाला काय येतं, हे सेंटेन्स दिलेलं असतं आणि इथे रिकाम जागा दिली असते विलच्या जागी आणि याच्या जागी, किंवा रिच असं कंस दिलं असतं रिच. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं की पहिला जो सेंटेन्स आहे तो सिंपल प्रेझेंट टेन्स असल्यामुळे इथे तुम्हाला काय वापरायचं आहे तर काय वापरायचं आहे तुम्हाला इथे, यू हॅव टू यूज विल रीच सिंपल फ्युचर टेन्स. ओके. हा नियम चांगल्या प्रकारे लक्षात असू द्या. किंवा मग कंडिशनलवर एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे मी. कंडिशनल जर तुम्ही बघितलं तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल. ओके. कंडिशनलसाठी तुम्हाला काय करावं लागेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली त्यावर जाऊन तुम्ही बघू शकता. ओके. त्यानंतर फॉर प्रेडिक्शन, एखादा भविष्याची गोष्ट सांगायची असेल त्याला सुद्धा आपण सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करत असतो. जसं विंटर विल कम सून, विंटर काय आहे तर येणार आहे. सुरेश विल पास द एक्झाम, सुरेश एक्झाम पास होणार. म्हणजे प्रेडिक्शन करतोय आपण, इथे सांगतोय की अशी गोष्ट होणार. ओके. त्यानंतर फ्युचर फॅक्ट्स, भविष्यातील जे काही घटना असतील फ्युचर फॅक्ट्स त्या सांगण्यासाठी सुद्धा आपण काय करत असतो तर टेन्सचा वापर करतो. जसं सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करतो. जसं द सन विल राईज इन द मॉर्निंग, सूर्य काय होईल तर सकाळी उगेल. ओके. फ्युचर फॅक्ट आहे. अंडरस्टँड. अशा प्रकारे आपण काय करत असतो, सिंपल फ्युचर टेन्सचा वापर करत असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिला नियम तो म्हणजे काय तर सिंपल फ्युचर टेन्सचा वापर कधी केला जातो, अशी कृती दाखवण्यासाठी की जी भविष्यात घडणार आहे. आणि दुसरा जो नियम आहे तो म्हणजे हा, या दोन नियम खूप महत्त्वाचे आहेत. ओके. याच्यावर प्रश्न येतात. ओके. मी जसं तुम्हाला सांगितलं की ते काय केलं असेल त्यांनी वाक्य देतील आणि इथं काय करतील ना फक्त कंसात असं कंस देऊन टाकतील. मग तुम्हाला इथं काय करायला लागेल तर विल रीच ऑन टाइम असं आन्सर तुम्हाला लिहावं लागेल. अंडरस्टँड. आय होप तुम्हाला हे जे काही आहे सिंपल फ्युचर टेन्स हा चांगल्या प्रकारे कळालेला आहे. काय अडचण असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला मला विसरू नका. आपल्या मित्रांसोबत आपलं चॅनल अवश्य शेअर करा. ओके. चला तर आता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.